कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. संपर्क अभियानाचं या सर्व लोकांनी फार मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आणि जल्लोषात स्वागत केलं. आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. पसरुनी उंच झेप घेतली भरभराट आणली वेस नवी गाठली. शिक्षणा सुरुजवुनी उद्योगास फुलवुनी कष्टाने घामाने पाय वाट शिंपली. आता ध्येय गाठायचं हाय थांबायचं नाही अर्ध्यात मतदार राजा. आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आज सिंधी कॉलनी या ठिकाणी शाखा उद्घाटन झालं. दीनदयाल नगर मध्ये शाखा उद्घाटन झालं.
या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना या ठिकाणी झाली. आता शाखेचं उद्घाटन हे या ठिकाणी झालेलं आहे. सर्व मित्रांना मी एकच सांगेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे तुम्हा सर्व नवयुवकांना एक प्रेरणास्थान आहे. युवकांचे, युवतींचे, विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे जे जे प्रश्न असतील आणि ज्या ज्या समाज घटकाला न्याय देण्याचा विषय असेल त्या ठिकाणी अजितदादा हे आपल्या संपूर्ण पाठीशी असतात. म्हणून मी तुम्हाला आजपासून तुमची जबाबदारी या ठिकाणी वाढली आहे. आज शाखेचं उद्घाटन झालं. शाखाध्यक्ष म्हणून रोशन सचदेव आणि उपाध्यक्ष म्हणून विकी शर्मा यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. आणि आज संपूर्ण त्यांचे सहकारी यांची एक जबाबदारी आहे. या भागातील सर्व नागरिकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या तुम्हाला या ठिकाणी सोडवायच्या. राष्ट्रवादी संपर्क अभियान, आदरणीय अजितदादांची भूमिका, राष्ट्रवादीचे विचार हे घराघरात पोहोचवून लोकांना, नागरिकांना जोडण्याचं कार्य करण्याचा मुख्य उद्देश या अभियानाचा आमचा आहे. आणि तो आमचा उद्देश साध्य होतोय. अभियानामध्ये वेळोवेळी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक प्रभागात जाऊन त्या ठिकाणी शाखा उद्घाटन करणे, कार्यकर्त्यांचा प्रवेश घेणे आणि राष्ट्रवादीचं संघटनात्मक कार्य मोठ्या प्रमाणावर पुढे नेणे हा आमच्या संपर्क अभियानाचा हेतू आहे. आदरणीय अजितदादा पवार हे एक शिस्तप्रिय आणि महाराष्ट्रातील विकासात्मक दृष्टिकोन असलेला एक आश्वासक चेहरा आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करण्याचा आनंद या ठिकाणी घेतो. आणि ते करत असताना आज सिंधी कॉलनी या ठिकाणी शाखा उद्घाटन झालं, दीनदयाल नगरमध्ये शाखा उद्घाटन झालं. आणि या संपर्क अभियानाचं या सर्व लोकांनी फार मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि जल्लोषात स्वागत केलं. हेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठ्या गतीने पुढे जाण्याचं द्योतक आहे. आणि संपर्क अभियानाचा आमचा उद्देश हा सफल होताना या ठिकाणी आम्हाला दिसतो. जनतेला काय आवाहन कराल आज अभियानच्या माध्यमातून? पुन्हा जनतेला मी एकच आवाहन करू इच्छितो की संपर्क अभियानामध्ये आपण सहभागी व्हा. आदरणीय अजितदादांचे हात बळकट करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी होऊन आम्हाला पाठिंबा द्या. धन्यवाद. आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा. भिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. भिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ताने है माए भवानी. सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, सवारी भवानी चौकामधी गे चौकामधी, चौकामधी. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी.
वाजूते टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका की भान हरू दे नाद घुमू दे कमळ फुलू दे नाद घुमू दे कमळ फुलू दे नाद घुमू दे कमळ फुलू दे नाद घुमू दे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.